तर शंभूराजांचं चारित्र्य हनन करायला सुरुवात कुठून झाली? जर सुरुवातीचा मुद्दा तपासायचा असेल, अनेकांनी केली, म्हणजे शंभूराजांच्या बाबतीत सावरकरांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकांमध्ये काही ठिकाणी लिहिलं, हिंदू पतपातशाही असेल, 6 सोनेरी पाने असेल, त्याच्यात सुद्धा त्यांनी लिहिलं की शंभूराजे रंगेल होते किंवा ते व्यसनी होते, या संदर्भातले प्रसंग त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा सापडतात. किंवा सरसंघचालक बोळवलकर गुरुजींच्या सुद्धा बंच ऑफ थॉट्स नावाच्या पुस्तकामध्ये सुद्धा महिला आणि दारू यासाठी व्यसनी असणारे शंभूराजे होते हे दिसतं. मात्र या सगळ्या माणसांच्या स्वतः राम गणेश गडकरींनी सुद्धा राजसन्यासमध्ये सुद्धा शंभूराजांच्या संदर्भाने अशाच पद्धतीचे वर्णन केली. परंतु या सगळ्या गोष्टी कुठून घेतल्या गेल्या, त्याचा मूळ साचा नेमका काय होता, याच्यासाठी वापरलेली वाचलेली संदर्भ ग्रंथ कोणती होती आणि ती नेमकी कोणी लिहिली होती, याचा जर इतिहास पाहिला तर सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे, मल्हार रामराव चिटणीस यांनी 1811 साली ही काही महत्वाची पुस्तकं लिहिली होती, चिटणीसी बखर म्हणून. मग हे नेमकं मल्हार रामराव चिटणीस होते तरी कोण? तर खंडो बल्लाळ यांचे नातू. खंडो बल्लाळ नेमके कोण? तर बाळाजी आवजी चिटणीस यांचे चिरंजीव. अर्थात बाळाजी आवजी चिटणीस कोण हे आता तुम्हाला वेगळं नव्यानं सांगायची गरज मला वाटतं छावा बघितल्यानंतर तर नसावी. बाळाजी आवजी चिटणीस कोण? तर बाळाजी आवजी तोच ज्याला शंभूराजेंनी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं.